जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो व्हिडिओ मोरिसीचा भैरवगडचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने गडावरती स्टंट केला जात आहे ती पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि सदर व्यक्ती जो आहे तो कशा पद्धतीने स्टंट करतोय एकदा तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आणि मला हे समजत नाही की तो ट्रेकर आहे की स्टंट बाजीगर आहे, कोण आहे हे माहिती नाही, पण मी तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की कशा पद्धतीने तो स्टंट करतोय गडांवरती. जमेगा? हाँ जमेगा जमेगा. पक्का? डजंट मीन कि तू पूरा उस पे नाचने लग जाए, बट वो पूरा रहेगा आराम से, ऐसी गारंटी. तर सर्वात आधी मला हे बोलायचं आहे की गडांवरती हे असे स्टंट वगैरे करणं हे अलाउड आहे का? ट्रेकिंग तर आम्ही पण करतो, गडकिल्ले आम्ही पण जातो, आम्ही पण शिवप्रेमी आहेत, पण गडांवरती हे सर्व स्टंट करणं तुम्ही मला सांगा हे योग्य आहे की असं स्टंट करणं? आणि प्रशासन आहे कुठे? ह्या व्हिडिओला साधारणपणे मिलियनवरती व्ह्यूज गेलेले आहेत, मिलियनवरती व्ह्यूज गेलेले आहेत. जर उद्या त्याला जर काय झालं म्हणजे साधारणपणे आता तुम्हाला माहितीच आहे की हल्ली लोहागडवरती जी घटना झाली मागच्या टायमाला, तर त्याच्यामध्ये काय झालं, महाराजांच्या गडांचं नाव येतं त्याच्यामध्ये. तर आता ह्याचा जर पाय घसरून हा जर पडला असता तर नाव कोणाचं खराब झालं असतं? मोर्शीच्या भैरवगडांचं. तर ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ एवढा शेअर करा की जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर प्रशासनाकडे जाईल आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी कारवाई करण्यात येईल.